आज दिनांक 23/7/2024 रोजी ग्रामविकास मंत्रालय राज्य शासनाने जो काढलेला जो आदेश आहे किंवा जो कायदा निर्गमित केलेला आहे त्या संदर्भातला आजची ही महत्त्वाची बातमी आहे। ग्रामविकास मंत्रालयाचा मोठा निर्णय, राज्य सरकारचे स्वागत। सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास होणार तुरुंगवास। अपहारच्या तक्रारीच्या संख्या पाहता राज्य शासनाने निर्गमित केला निर्णय। सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो, त्याचबरोबर गाव पुढारीही असतो। गावाचा विकास कामात भ्रष्टाचार होत असून त्यात सरपंच केंद्रस्थानी राहत असल्याने अनेक तक्रारी शासन प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत। त्यामुळे सरपंच पदाची प्रतिमा मलिन होत आहे। सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, तसा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्या संदर्भात आदेशही करण्यात आले आहेत। गावोगावी ग्रामपंचायतीकडून शासकीय योजना राबवित असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत। असे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने आता फौजदारी कारवाईबरोबर अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत। या गुन्ह्यात जबाबदार संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, लिपिक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजण चौकशीअंती दोषी आढळून आल्यास संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे। सरपंच आणि ग्रामसेवक या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या संगनमताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील अनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या आहेत। राज्य सरकारचा विविध प्रकारचा निधी आता ग्रामपंचायतींना थेट येत असल्याने निधीचा गैरप्रकार वाढत असल्याने हजारावर तक्रारी दाखल झाल्या आहेत। ग्रामविकास मंत्रालय विभागाकडे प्राप्त झाले आहेत। त्यांच्या 1 महिन्यात चौकशी करावी। विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याबाबत निष्कर्ष करण्यात आल्यास संबंधित विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच ज्या प्रकरणात कोणतीही चौकशी झाली नाही अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करावी। चौकशी 1 महिन्यात पूर्ण करून अहवाल सादर करणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। एखाद्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाने नोकरी लागल्यापासून नोकरीच्या 10 वर्षांनंतर भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून तपास करण्याबाबतचा निर्णय देखील ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेला असल्याने प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत। यापुढे सरपंच, ग्रामसेवक यांनी सतर्क काम करणे हिताचे ठरेल। मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक।